नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 6 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला बघूया तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरं देतात. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स म्हणजे PAI 2.0 मध्ये देशात अव्वल स्थान म्हणजे प्रथम स्थान पटकावले आहे? तर पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 मध्ये पहिले स्थान कोणत्या राज्याने मिळवले आहे? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा हे याचं उत्तर आहे. 2023-24 साठी जाहीर केलेल्या PAI 2.0 निर्देशांकात त्रिपुराने देशात प्रथम स्थान मिळवले. तर त्रिपुरातील जुगल किशोर नगर ग्राम समितीला देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून गौरवण्यात आले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. येणाऱ्या परीक्षेत नक्कीच यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्रिपुरा हे राज्य तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच म्हणजेच अंपायर बनण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे रितिका श्री. रितिका श्री. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा येणाऱ्या परीक्षेत येऊ शकतो. तर रितिका श्री हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर तामिळनाडूच्या रितिका श्री या भारताच्या पहिल्या महिला ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनल्या आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने पंच परीक्षेत इतर म्हणजेच ऑदर हा लिंग प्रवर्ग सुरू केल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली. त्यांनी 2021 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सेलम तसेच कोइंबतूर येथे जिल्हा स्तरावरील सामन्यांमध्ये काम केले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा येणाऱ्या परीक्षेत येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे प्रसून जोशी. तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रसार भारती ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. तर प्रसून जोशी यांनी 2017 पासून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे CBFC चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तर प्रसार भारतीमध्ये ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन या दोन मुख्य विभागांचा समावेश होतो. तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अंमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी NCBने महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात कोणती मोहीम राबवली आहे? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक. ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक. तर हे ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक कशाशी संबंधित आहे यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजे NCBने ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक अंतर्गत आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला. तर या मोहिमेत 1,745 कोटी रुपयांचे 349 किलो कोकेन जप्त करण्यात आले, जी भारतातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. CINBAX2 लष्करी सराव भारत कोणत्या देशासोबत करत आहे? त्याचं उत्तर आहे कंबोडिया. कंबोडिया ह्याचं उत्तर आहे. तर भारत आणि कंबोडिया यांच्यातील CINBAX2 या लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती कंबोडिया येथे सुरू झाली. तर या 13 दिवसाच्या सरावात प्रामुख्याने दहशतवाद विरोधी मोहिमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताने आरोग्य मैत्री ही आरोग्य सुविधा नुकतीच कोणत्या देशात तैनात केली आहे? तर याचं उत्तर आहे जमैका. जमैका हे याचं उत्तर आहे. तर भारत सरकारने जमैकामध्ये आरोग्य मैत्री ही पोर्टेबल हॉस्पिटल यंत्रणा तैनात केली आहे. तर आरोग्य मैत्री ही जी आहे ही पोर्टेबल हॉस्पिटल म्हणजे हे पाहे पोर्टेबल हॉस्पिटल यंत्रणा आहे जी जमैकामध्ये तैनात करण्यात आली आहे. तर हे जगातील पहिले पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटल आहे, जे आपत्तीच्या वेळी केवळ 12 मिनिटात तैनात केले जाऊ शकते. तर हे जे पोर्टेबल हॉस्पिटल आहे हे आपत्तीच्या वेळी 12 मिनिटात तैनात केले जाऊ शकते.
तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मिशन दृष्टी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या खाजगी स्टार्टअप कंपनीने केले आहे? तर याचं उत्तर आहे गॅलेक्स आय. गॅलेक्स आय हे याचं उत्तर आहे. तर गॅलेक्स आय या भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनीने स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून मिशन दृष्टी हा उपग्रह अवकाशात सोडला. तर हा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी वापरला जाईल. तर गॅलेक्स आय या खाजगी स्टार्टअप कंपनीने मिशन दृष्टी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले, जे स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून करण्यात आले. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिले स्पेस टेक सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू झाले आहे? तर याचं उत्तर आहे बँगलोर. बँगलोर हे याचं उत्तर आहे. तर कर्नाटक सरकारने बँगलोरमध्ये भारताचे पहिले राज्यस्तरीय सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे. तर हे केंद्र शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी मदत करेल. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे म्हणजे IFFI म्हणजे इफ्फी चे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे आशुतोष गोवारीकर. आशुतोष गोवारीकर हे याचं उत्तर आहे. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेश आणि जोधा अकबर यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर 57वा इफ्फी महोत्सव नोव्हेंबर 2026 मध्ये गोवा येथे आयोजित केला जाणार आहे. तर याचे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने इशारा देण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम म्हणजे CBS कोणी लॉन्च केले? तर याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. तर केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही स्वदेशी यंत्रणा नवी दिल्ली येथे लॉन्च केली. तर CBS ही आपत्तीच्या वेळी मोबाईलवर तात्काळ इशारा देणारी यंत्रणा आहे. ती CDOT ने विकसित केली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तर आपण शॉर्टमध्ये आजच्या प्रश्नांची रिव्हिजन करू. पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 यामध्ये देशात प्रथम कोणत्या राज्याने क्रमांक पटकावला आहे? कोणत्या राज्याने? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा. तर पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच आहे रितिका श्री. तर प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष आहे प्रसून जोशी. NCBची अंमली पदार्थ विरोधी मोहीम नुकतीच राबवण्यात आली, त्याचं नाव काय आहे? ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक. CIMBAX-2 लष्करी सराव हा भारत आणि कंबोडियामध्ये करण्यात आला. तर आरोग्य मैत्री हे जे आहे हे जमैकामध्ये तैनात करण्यात आले. तर मिशन दृष्टी उपग्रह हे स्टार्टअप कंपनी गॅलेक्स आयने प्रक्षेपित केले. पहिले स्पेस टेक सेंटर ऑफ एक्सलन्स बँगलोर येथे उघडण्यात आले. तर 57व्या इफ्फीचे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम ही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लॉन्च केली. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, हे येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर असेच प्रश्न रोज हवे असतील तर MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.